ची नाराजी आहे सगळ्यांना कळलंय. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं तुम्ही म्हणताय, तसंच कोणी ऐकलं नाही. म्हणजे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की प्रताप सरनाईक, कारण हे तीन तुमच्या दृष्टीने खलनायक आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे. खरं काय? माझ्या दृष्टीने कोणीच खलनायक नाहीये. दुर्दैवाने शिवसेनेमध्ये ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेला विरोध केला, शिवसेनेचा भगवा पायी तुडवला, आमच्या सर्वांचं ठाणे जिल्ह्यातील दैवत धर्मवीर आनंददिघे साहेब यांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला ज्यांनी गुलाल उडवून मिरवणूक काढली, अशा सगळ्या लोकांना मानाची स्थानं ही दुर्दैवाने शिवसेनेमध्ये दिली गेली. ज्यांनी बाळासाहेबांच्या फोटोची विटंबना केली अशा लोकांना महत्वाची स्थानं शिवसेनेमध्ये गेली आणि शिवसेनेचा तळागाळातील कार्यकर्ता जो वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहे, पक्षाशी लॉयल आहे, पक्षासाठी झडणारा तो कार्यकर्ता, ह्याला कुठे ना कुठेतरी आजच्या या राजकीय व्यवस्थेमध्ये दूर लोटलं गेलं. आणि त्यामुळे माझ्यासाठी हे तिघही कोणी खलनायक नाहीयेत. मी पण या तिघांपैकी एकाबद्दलच तुम्ही हे सांगताय आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही प्रताप सरनाईक यांच्याबद्दल बोलताय का? ध्वज त्यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना ही सगळी कृत्य त्यांनी केली होती. आता ते शिवसेनेचे नेते आहेत. दुर्दैवाने की ज्यांनी शिवसेनेमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी प्रवेश केला, प्रताप सरनाईक हे दुर्दैवाने ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, ज्यांची एक पिढी नाही तर 2 पिढ्या यांनी पक्षासाठी काम केलं, असे अनेक शिवसैनिक आहेत. अनेक शिवसैनिक आजही ठाण्यामध्ये आहेत की ज्यांच्या वडिलांनी लालबाग परळमध्ये शिवसेनेचं काम केलं आणि त्यांच्या मुलांनी ठाण्यामध्ये असेल, कळव्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी येऊन पक्षाचं काम केलं. ह्यांना शिवसेना काय ह्याचे धडे ह्या नेतृत्वाकडनं घ्यावे लागतात. म्हणजे तुम्ही प्रताप सरनाईक यांच्यावर नाराज आहात हे कळलं मला. तुम्ही नाव नका घेऊ, पण मला कळलेलं आहे. हो की नाही एवढं सांगा. नाही, मी वागळे साहेब अत्यंत नम्रपणे बोलतो. मी खूप लहान कार्यकर्ता आहे, तळागाळातला कार्यकर्ता आहे. तेही चुकीचं नाहीये, हे बरोबर आहे ना? त्यामुळे मी हे वर्णन प्रताप सरनाईक यांचं आहे. मी याबद्दल तुम्ही नाव घेऊ नका, मी पुढे जातो. एकनाथ शिंदे